रतीब्स मध्ये आपले स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये तुमचा व्यवसाय रतीब्स ॲपवर कसा ऑनबोर्ड करावा हे पाहणार आहोत. त्यासाठी तुम्हाला प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअर वरून रतीब्स ॲप डाउनलोड करावे लागेल. त्यानंतर सुरू करूया ऑनबोर्डिंग प्रोसेस. सप्लायर रजिस्ट्रेशन. सर्वप्रथम आपले सप्लायर अकाउंट तयार करूया. रतीब्स ॲप ओपन करा. ओपन केल्यानंतर तुम्हाला न्यू सप्लायर नावाचा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करून आपला फोन नंबर टाकून सुरुवात करा. आपल्या SMS द्वारे OTP मिळेल. आपला नंबर रजिस्टर करण्यासाठी तुम्हाला आलेला OTP टाका आणि पुढील स्टेपवर जा. व्यवसायाची माहिती. आता आपले व्यवसायाची प्रोफाईल सेट करूया. आपले व्यवसायाचे नाव, फ्लॅट किंवा दुकानाचा नंबर आणि पिन कोडसह संपूर्ण पत्ता भरा. पिन कोडच्या आधारे राज्य आणि शहर आपोआप भरले जातील. ड्रॉपडाऊन मेनूमधून आपला व्यवसायाचा प्रकार निवडा आणि आपला व्यवसायाचा फोन नंबर ॲड करा. ईमेल आणि अल्टरनेट नंबर ऑप्शनल आहेत. ॲडिशनल इन्फॉर्मेशन. या सेक्शनमध्ये तुमच्या व्यवसायाबद्दल बाकीची महत्त्वाची माहिती द्यायची आहे. जर तुमच्याकडे GST आणि पॅन नंबर असेल तर तुम्ही ती माहिती सुद्धा ॲड करू शकता. या व्यतिरिक्त सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या प्रोडक्टची डिलिव्हरी तुम्ही कुठल्या वेळेत करता त्याप्रमाणे आपले डिलिव्हरी टायमिंग निवडा. सकाळ, दुपार, संध्याकाळ किंवा संपूर्ण दिवसाच्या पर्यायामधून निवडा. आपण एकाहून अधिक वेळेची स्लॉट निवडू शकता. तसेच एखादी ऑर्डर घेण्यासाठी तुम्ही वेळेची मर्यादा सुद्धा सेट करू शकता. स्टेप 4. कस्टमर केअर डिटेल्स. ग्राहकांच्या चौकशीसाठी मोबाईल नंबर आणि ईमेलसह आपले ग्राहक सहाय्य तपशील द्या. अबाउट अस विभाग ऑप्शनल आहे, पण ग्राहकांना आपला व्यवसाय समजून घेण्यास मदत करतो. स्टेप 5. पेमेंट डिटेल्स. आपला व्यवसाय UPI ID टाकून आपले पेमेंट कॉन्फिगरेशन सेट करा. सहज पेमेंट प्रक्रियेसाठी ट्रान्झॅक्शन नोट्स आणि कोणतीही अतिरिक्त आवश्यक माहिती जोडा. जर तुमचा टिफिन किंवा जारचा व्यवसाय असेल तर डू यू हॅव युअर ओन कंटेनर हा ऑप्शन सिलेक्ट करणे आवश्यक आहे. यामुळे तुम्हाला तुमच्या कंटेनरला ट्रॅक करता येईल. स्टेप 6. कन्फर्मेशन. अभिनंदन, आपली नोंदणी पूर्ण झाली आहे. यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा लॉग इन करावे लागेल. ॲड प्रोडक्ट्स. आता आपले अकाउंट सेट झाले आहे. आपल्या कॅटलॉगमध्ये प्रोडक्ट्स ॲड करूयात. स्टेप्स फॉर ॲड प्रोडक्ट्स. आपल्या सप्लायर डॅशबोर्डवरून नेव्हिगेशन मेनूवर टॅप करा आणि माय प्रोडक्ट्स निवडा. सुरुवात करण्यासाठी ॲड प्रोडक्ट ऑप्शनवर क्लिक करा. प्रोडक्ट कॅटेगरी सारखे आवश्यक फील्ड तुमच्या प्रोडक्ट कॅटेगरीनुसार भरा. आपला प्रोडक्ट कोड, प्रोडक्ट नेम आणि प्रोडक्ट डिस्क्रिप्शन टाका. पॅकेजिंग प्रकार निवडा आणि आपला प्रोडक्ट रेट सेट करा. तुमच्या प्रोडक्टचे स्टेटस म्हणजेच तुमचे प्रोडक्ट आता उपलब्ध आहे की नाही हे सिलेक्ट करा. जर तुमच्याकडे प्रोडक्टचा HSN असेल तर तो सुद्धा तुम्ही टाकू शकता आणि स्टार्ट डेट ही टाकावी लागेल आणि एंड डेट ही ऑप्शनल आहे. यानंतर तुम्हाला काही ऑप्शन्स दिसतील जसं की कलेक्ट कंटेनर. जर तुमचा पाण्याचे जार किंवा टिफिनचा व्यवसाय आहे तर तुम्ही दिलेले जार किंवा टिफिन परत कलेक्ट करण्यासाठी या फीचरचा उपयोग करू शकता. जे तुमचे बेस्ट सेलर प्रोडक्ट आहेत त्यांना हायलाईट करण्यासाठी बेस्ट सेलर म्हणून मार्क सुद्धा करता येते. त्यानंतर तुमच्या प्रोडक्टची क्लीन बॅकग्राऊंड असलेला फोटो अपलोड करा आणि सेव्ह करण्यासाठी ॲडवर क्लिक करा. प्रोडक्ट सेव्ह केल्यानंतर तुम्ही माय प्रोडक्टवर क्लिक करून तुमच्या प्रोडक्टमध्ये चेंजेस करू शकता. ॲड डिलिव्हरी एरिया. आपण सेव्ह केलेले प्रोडक्ट्स कुठे डिलिव्हर करायचे आहेत हे यामध्ये आपण ठरवू शकतो. डिलिव्हरी एरिया सेटअप. मेनूमधून डिलिव्हरी एरियावर नेव्हिगेट करा आणि ॲड डिलिव्हरी एरियावर टॅप करा. पिन कोड एरिया किंवा एरियाचे नाव, शहर आणि राज्य टाका. डिलिव्हरीचे स्टॅटस निवडू शकता आणि या एरियामध्ये डिलिव्हरीसाठी आपली स्टार्ट डेट निवडा. आपल्याला ज्या एरियामध्ये ज्या सेवा द्यायच्या आहेत त्या सर्व झोनसाठी ही प्रक्रिया पुन्हा करा. क्रिएट युजर्स. आता आपण आपल्या व्यवसायासाठी वेगवेगळे युजर्स म्हणजे डिलिव्हरी एजंट, सुपरवायझर्स आणि कस्टमर ॲड कसे करायचे ते पाहू. युजर क्रिएशन प्रोसेस. नेव्हिगेशन मेनूमधून युजर्स हा पर्याय निवडा. नंतर ॲड न्यू युजर्सवर टॅप करा. युजर्सचे नाव आणि फोन नंबर टाका. नंतर युजरचा प्रकार निवडा. ग्राहक, डिलिव्हरी एजंट किंवा डिलिव्हरी सुपरवायझर्स. प्रत्येक युजरचा फ्लॅट किंवा घराचा नंबर, पत्ता आणि पिन कोडसह त्याचा डिलिव्हरी पत्ता जोडा. शहर आणि राज्य आपोआप भरले जातील. ईमेल हा ऑप्शनल आहे पण संवादासाठी उपयुक्त आहे. युजर तयार करण्यासाठी सेव्ह बटनवर क्लिक करा आणि सर्व टीम सदस्य आणि ग्राहकांसाठी
सेम प्रोसेस पुन्हा करा. असाइन डिलिव्हरी एरिया टू डिलिव्हरी एजंट्स. आता आपण पाहणार आहोत डिलिव्हरी एजंट्सला डिलिव्हरी एरिया कसा असाइन करायचा आहे. असाइनमेंट प्रोसेस. नेव्हिगेशनमधून डिलिव्हरी एरियावर जा. आपल्याला असाइन करायचे एरिया निवडा. नंतर ॲड एजंट्सवर टॅप करा. आपल्या तयार केलेल्या डिलिव्हरी एजंटच्या यादीमधून डिलिव्हरी एजंट निवडा आणि सेव्ह करा वर टॅप करा. तुम्ही एकापेक्षा जास्त एरियामध्ये तुमच्या ग्राहकांना तुमचे प्रोडक्ट्स डिलिव्हर करत असाल तर तुम्ही वेगवेगळ्या एरियामध्ये डिलिव्हरी एजंट सेट करू शकता. ॲड सबस्क्रिप्शन्स फॉर कस्टमर्स. मागच्या स्टेप्समध्ये आपण पाहिले की डिलिव्हरी एजंटला डिलिव्हरी एरिया कसा असाइन करायचा. आता तुमचा डिलिव्हरी बिझनेस ऑटोमेट करण्यासाठी सबस्क्रिप्शन सेट करूया. सबस्क्रिप्शन सेटअप. खालील बाजूला असलेल्या टूल बारमधून रतीब्स निवडा आणि नॉन सबस्क्रायबर्स टॅब निवडा. सबस्क्रिप्शन नसलेल्या कोणत्याही ग्राहकासाठी ॲड प्रोडक्ट ऑप्शनवर टॅप करा. ज्या ग्राहकांच्या रिकरिंग डिलिव्हरीज आहेत त्यांच्यासाठी सबस्क्राईब हा ऑप्शन निवडा आणि ज्या ग्राहकांना फक्त वन टाइम ऑर्डर आहे त्यांच्यासाठी डिलिव्हर वन्स हा ऑप्शन निवडा. त्यानंतर डिलिव्हरी ॲड्रेस कॉन्फिगर करा. स्केड्यूल सेट करा. डेली विथ स्पेसिफिक डेज, अल्टरनेट डेज किंवा मंथली. नंतर स्टार्ट आणि एंड डेट सेट करा आणि तुमच्या अवेलेबल स्लॉटमधून योग्य डिलिव्हरी टाइम रेंज निवडा. डिलिव्हरी मोड निवडा. डोअर स्टेप, डोअर बेल, हँड डिलिव्हरी, ऑनलाईन किंवा ऑफलाईन. तुमचा बिलिंग सायकल डेली, वीकली किंवा मंथली म्हणून सेट करा आणि कस्टमर रेट एंटर करा. स्टँडर्ड प्राइस कमी करून तुम्ही डिस्काउंट देऊ शकता. सेव्ह वर टॅप करा आणि तुमची सबस्क्रिप्शन सक्रिय होईल. ग्राहक तुमच्या सबस्क्रिप्शन टॅबमध्ये दिसेल आणि या ग्राहकाला असाइन केलेल्या डिलिव्हरी एजंटला स्केड्यूल डिलिव्हरी टास्क मिळतील. असाइन कस्टमर टू डिलिव्हरी एजंट्स. मागच्या स्टेप्समध्ये आपण पाहिले की डिलिव्हरी बिझनेस ऑटोमेट कसे सेट करायचे. आता आपण पाहणार आहोत की डिलिव्हरी एजंटला कस्टमर कसे असाइन करावे. कस्टमर असाइनमेंट्स. डिलिव्हरी एरिया सेक्शनमध्ये एखादा डिलिव्हरी एजंट सिलेक्ट करा. ते डिलिव्हरी सुरू करतील ती स्टार्ट डेट सेट करा आणि स्टेटस ॲक्टिव्ह ठेवा. ॲड कस्टमर वर टॅप करा आणि लिस्टमधून एक किंवा अधिक कस्टमर सिलेक्ट करा. या व्यतिरिक्त तुम्ही 3 बिंदूवर क्लिक करून तुम्ही ग्राहकांचा राऊट मॅपिंग किंवा सिक्वेन्सिंग करू शकता आणि ड्रॉप करून रिऑर्डर करू शकता. यामुळे डिलिव्हरी राऊट्स आणि स्केड्युलिंग ऑप्टिमाइज करण्यास मदत होते. अभिनंदन, तुम्ही तुमचे रतीब सप्लायर ऑनबोर्डिंग यशस्वीपणे पूर्ण केले आहेत. तुमचा व्यवसाय आता ऑटोमेटेड सबस्क्रिप्शन्स, व्यवस्थित डिलिव्हरी एरियाज आणि एफिशियंट एजंट असाइनमेंटसह ग्राहकांना सेवा देण्यासाठी तयार आहे. Ratib's simplify your daily subscriptions.